फेरबदल पाहायला मिळत आहेत। रमी खेळणं कोकाटेंना भोवलंय, मात्र विधिमंडळात रमी खेळणाऱ्यांना क्रीडा मंत्री बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येतोय आणि महायुती सरकारात हे अजब फेरबदल करण्यात आल्याचं देखील बोललं जातंय। विधिमंडळात रमी खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री बनवण्यात आलेला आहे। दत्तात्रय भरणेंचं हे खातं होतं, जे माणिकराव कोकाटेंना देण्यात आलेलं आहे। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जी जोडले गेले आहे। अंजली जी, मागणी होत होती माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेण्याची, त्यांच्या राजीनाम्याची, मात्र खाते बदल करण्यात आली आहे आणि त्यांना आता क्रीडा खातं देण्यात आलंय। तुमची पहिली प्रतिक्रिया? कोणाची मागणी, कोण आहेत लोक, कोण आहेत शेतकरी, त्यांच्याशी आम्हाला काय घेणं देणं? आम्हाला जे वाटतं ते आम्ही करणार। काल तर मी 2-3 चॅनलशी बोलत असताना दरेकर स्पष्टपणे म्हणतायत म्हणे याच्यात राजकारण करू नका, आता जे दिले ते समाधान माना। मला ते ऐकून इतकं गजबचं वाटलं की तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही ठरवणार की आम्ही कशात समाधान मानायचं आणि कशात नाही। मला तर खरंच कळत नाही सरकारला झालंय काय। म्हणजे त्यांचं डोकं तरी ठिकाणावर आहे ना? म्हणजे त्यांना कळतंय ना की लोकांना राग आला तर लोक काय करू शकतात। पण मला वाटतं आता त्यांना असं वाटतं की पुढची 4 वर्ष आमच्या हातात आहे सगळं, तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही, आणि ते खरं आहे। मात्र अंजली दमानियाजी, ज्यांनी विधिमंडळात रमी खेळला ते क्रीडा मंत्री, असा अजब फेरबदल दिसून येतोय जो महायुती सरकारने केलाय। त्याच्यावर इतकी टीका झाली आहे, त्याच्यावर इतकी टीका झाली की आता रमीला एक खेळाचा दर्जा देऊन टाकावा वगैरे वगैरे, हे कालपासून मी बघतेय। पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला एखादं मंत्रिपद देताना त्याच्याकडे त्याच्या काही क्वालिफिकेशन्स आहेत की नाही खरं बघून तसं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं पाहिजे। कोकाटेंचा आणि क्रीडेचा काय संबंध काय आहे मला नाही कळत आहे। आणि एखाद्या व्यक्तीला जर शिक्षा द्यायची असेल तर काही फेरबदल करणं ही काही शिक्षा नाहीच आहे। बरं अंजली दमानियाजी, मग यापुढे तुमचं पाऊल काय असेल किंवा काय केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला आपण काहीही करू शकत नाहीये। आपण फक्त तमाशा बघायचा या लोकांचा, आणि ते रोज एक नवीन लो होतोय राजकारणात, तो आपण बघायचा आहे। कारण आपल्या हातात आता हे लोकशाही उरलेलीच नाहीये। आणि हे ऍक्च्युली मला तर हे तेच डायलॉग मारून पण कंटाळा आलाय आता। मला असं वाटतं की किती वेळा आपण तेच म्हणणार, पण नाही उरलंय आता, आणि आपण जे करतील त्यात नुसतं आपण बघत राहायचं, बाकी काहीच नाही। अगदी अंजलीजी, तुम्ही दिली तशीच काहीशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांची देखील पाहायला मिळते। धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधला त्यासाठी। तर महायुती सरकारात हे अजब फेरबदल करण्यात आलेले आहे। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढण्यात आलेलं आहे, मात्र त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे। क्रीडा मंत्री त्यांना बनवलेला आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयावर टीका देखील पाहायला मिळतात। सोशल मीडियावर देखील प्रचंड टीका या फेरबदलावर होत आहे। तर गुरुवारी म्हणजेच काल हा निर्णय झालेला आहे। विधिमंडळात रमी खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री बनवण्यात आलेला आहे आणि या गोष्टीवर महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली आहे। तर महायुती सरकारात हे अजब फेरबदल पाहायला मिळतात। माणिकराव कोकाटे यांना रमी खेळणं भोवलेलं आहे,